आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक अनुषंगानं नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटच भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी असून शिवसेनेसोबत युती होणार नाही अशी भूमिका माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी मांडली आहे। याआधीच भाजपचे जिल्ह्यातील नेते डॉक्टर विजयकुमार गावित यांनी ही युती होऊ शकत नाही हे स्पष्ट केलं होतं। यावर रीग ओढत डॉक्टर हिना गावित यांनी युतीबाबत रोखठोक भूमिका मांडल्यानं नंदुरबार जिल्ह्यातून महायुतीला सुरुंग लागल्याचं चित्र दिसून येत आहे। नंदुरबार जिल्ह्यात भाजपचे नेते डॉक्टर विजयकुमार गावित आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील वाद जुना आणि सर्वश्रुत आहे। हा वाद विकोपाला गेला असल्यानं या दोनही नेत्यांचे पक्ष महायुतीमध्ये असून देखील दोन्ही नेते आणि त्यांचे कुटुंबीय एकमेकांवर कुरघोडीची एकही संधी सोडत नसल्याचं चित्र आहे। यामुळे याच वादातून शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी आक्रमक भूमिका घेत लोकसभा निवडणुकांवेळी भाजप उमेदवार डॉक्टर हिना गावितांविरोधात दंड थोपटले होते। काँग्रेसला शिवसेनेच्या मिळालेल्या छुप्या युतीमुळे विजयाचा मार्ग सुकर होऊन भाजपच्या उमेदवार डॉक्टर हिना गावितांचा पराभव झाला होता। हा वाद विधानसभा निवडणुकांवेळी देखील कायम राहिल्यानं नंदुरबार विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे भाजपचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावितांविरोधातच भूमिका घेतली। यामुळे या दोनही नेत्यांमध्ये एकोपा करण्यासाठी राज्य नेत्यांना देखील पुढाकार घ्यावा याची तसदी घ्यावी वाटली नाही। यातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणूक पाहता शिवसेना शिंदे गटासोबत युती होऊ शकत नाही ही भूमिका भाजप नेते माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आधीच जाहीर केली आहे। यामुळे नुकत्याच भाजपच्या पुनर्प्रवेश झालेल्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांना याबाबत पत्रकारांनी विचारलं। डॉक्टर हिना गावित यांनी त्याच विधानावर रीग ओढत डॉक्टर हिना गावित यांनी शिवसेना शिंदे गटासोबत युती होणार नसल्याचं स्पष्ट केलंय। आगामी जिल्हा परिषद आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटचा भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी असणार आहे। यांनी आधीच्या निवडणुकांमध्ये केलेली गद्दारी पाहता त्यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न करत त्यांच्यासोबत युती असंभव असल्याचं सांगण्यात आलं। मुळातच स्थानिक स्तरावर युतीबाबतचे अधिकार कोर कमिटी आणि स्थानिक भाजप नेत्यांना देण्यात आलेत। यामुळे नंदुरबार विधानसभा क्षेत्रात शिवसेना शिंदे गटासोबत युती होणारच नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तर अक्कलकुवा धडगाव विधानसभा क्षेत्रात शिवसेना आमदार आमशा पाडवी तिथल्या स्थानिक भाजप नेत्यांना डिवचून त्यांना यानं त्या प्रकरणात गुंतवत असल्यानं तिथे देखील शिंदे गटासोबत युती शक्य नसल्याचं डॉक्टर हिना गावित म्हणाल्यात। अशातच तळोदा शहादा मतदारसंघाचे भाजप आमदार राजेश पाडवी युतीबाबत काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। तर नवापूर विधानसभा क्षेत्रात अद्यापही कुठलाही निर्णय झाला नसल्याचं डॉक्टर हिना गावित म्हणाल्यात। मात्र त्यांच्या या भूमिकेनंतर महायुतीला सुरुंग लागण्याची सुरुवातच नंदुरबार जिल्ह्यापासून झाल्याचं दिसून येत आहे। भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातल्या सर्वच त्यांच्या बंडखोर किंवा पक्ष सोडून गेलेल्या लोकांना परत घेतलं आणि त्या निर्णयाप्रमाणे नंदुरबारच्या सुद्धा माजी खासदार ज्यांनी बंडखोरी केली होती विधानसभेमध्ये त्यांनाही परत घेतलं। आता तो अंतर्गत भारतीय जनता पक्षाचा प्रश्न आहे, पण आम्ही याच्यापूर्वी जाहीर केलेलं आहे की जिथं सन्मानाने भाजप आणि शिवसेनेची युती होईल तिथं आम्ही युती करायला तयार आहोत। बाकी ज्यांची मस्ती असेल त्यांची मस्ती सुद्धा जिरवायला आम्ही तयार आहोत। आमची दोघं गोष्टीला तयारी आहे। आम्ही ज्या मतदारसंघामध्ये युती होणार नाही त्या ठिकाणी आमचे स्वतंत्र उमेदवार धनुष्यबाणवर उभे करणार आहोत। नंदुरबार विधानसभेमध्ये तर शिवसेनेशी युती होणार नाही असं स्पष्ट गावित साहेबांनी वक्तव्य मागच्या काळातच केलेलं होतं। कारण मागच्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये नंदुरबार लोकसभा आणि नंदुरबार विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात प्रचार केला होता आणि त्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच त्यांची नेहमी भूमिका राहिलेली। त्यामुळे त्यांच्यासोबत युती आम्ही करणार नाही असं गावित साहेबांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, नंदुरबार।